नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज आपण झणझणीत असं वांग्याचं भरीत कसं बनवायचं ते बघणार आहोत। खूपच छान बनतं हे, तर या पद्धतीने बनवून बघा। मी सोप्या पद्धतीने दाखविलेलं आहे, तर सीजन नसला तरी पण आपण बनवू शकतो केव्हा पण आणि खाऊ शकतो। बघा या पद्धतीने मी वांग्याला ना तेल छान लावून घेतलेलं आहे आणि 3 वांगी होती, तर ते जाळी ठेवली, जाळीवर छान भाजून घेतलेले आहे। त्यांना उलटवून पलटवून व्यवस्थित भाजून घ्यायचं जोपर्यंत भाजल्या जात नाही आणि थोडं असं दाबून बघायचं म्हणजे शिजले आहे की नाही, व्यवस्थित कळतं आपल्याला, नरम होतात ते। तर कडक राहिले नाही पाहिजे आणि व्यवस्थित शिजले पाहिजे। तर मी ना थोडे चाकूनी याला ना असं टाच मारून घेतलेल्या होत्या, त्यामुळे काय होतं लवकर शिजतात। बघा मी सालं काढून घेतलेले आहे आता पूर्ण, आणि मग त्यानंतर ना त्यांना ना असं व्यवस्थित फोडून बघितलं होतं, कीडक वगैरे नको, किडा असला तर कसं आपल्याला पूर्ण वांगं फेकावं लागतं। तर या पद्धतीने करून घेतलेलं आहे। आता गॅसवर मी कढई ठेवलेली आहे, त्यात 2 चमचे तेल गरम करून घेतलेलं आहे, 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे। जिरं छान तडतडू द्यायचे। मी 2 कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे आणि कढीपत्ता घेतलेला आहे। कांदे थोडे ना मी जास्तच वापरते, म्हणजे ना मला आवडतं भरतामध्ये थोडे कांद्याचं प्रमाण जास्त असलं तर खूप छान लागतात हे। या पद्धतीने तुम्ही बनवून बघा। आता मी ना कढीपत्ता टाकलेला आहे। सुरुवातीला टाकला ना तर तो कसं तडतड होतो आणि कॅमेरावर उडतो, म्हणून ना मी नंतर टाकत असते। आता आपल्याला हे कांदे छान परतवून घ्यायचे आहे। आता मी हा ठेचा बनवून घेतलेला आहे, 10-12 हिरव्या मिरच्या, लसूण, आलं आणि जिरं हा ठेचा ना अवश्य टाका। याने ना अजून खूप रुचकर बनतं आपलं भरीत, खूपच छान। परंतु एक महत्त्वाचं आहे की हा जो ठेचा बनविलेला असतो ना, तो व्यवस्थित तेलामध्ये ना छान परतला पाहिजे, म्हणजे शिजला पाहिजे। तो कच्चा राहिला तर भाजीची चवी एवढी खास लागत नाही भरताची। मी अर्धा चम्मच हळद आणि 1 चम्मच जिरे पावडर, अर्धा चम्मच धने पावडर, 1 चम्मच धने पावडर, जिरे पावडर घेतला आहे अर्धा चम्मच आणि मीठ घेतलेलं आहे चवीपुरतं। हे मिश्रण ना आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर 2 टमाटर होते, छोटे होते, तर ते टाकायचे आणि त्या मिश्रणामध्ये आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। लक्षात ठेवायचं हे मिश्रण आपलं व्यवस्थित शिजलं पाहिजे, नाहीतर आपण घाई केली ना, म्हणजे या वांग्याचं मिश्रण टाकायची यात तर ते चवी व्यवस्थित लागत नाही। ते हे महत्त्वाचं आहे। बघा माझं मिश्रण व्यवस्थित शिजल्यानंतरच आता मी ही वांगी टाकत आहे। वांग्याचं हे म्हणजे आपण गर्भ काढून घेतलेलं आहे ते टाकत आहे। बघा जे शिजलेलं असलं तरी पण हे ना आपण व्यवस्थित परतवून घ्यायचं। भाजी म्हणा की भरीत म्हणा, मीडियम हीटवर जेवढं आपण व्यवस्थित शिजवतो त्यानंतरच त्याच्यातनं रुचकरपणा येतो। मसाले तर आपण घालतच असतो प्रत्येक भाजीमध्ये किंवा भरतामध्ये, परंतु हे जरी वांगी शिजलेली आहे तरी पण ही ना व्यवस्थित आपल्याला याला परतवून घ्यायची। त्यानंतर 5 मिनिटासाठी तरी मंद हीटवर याला वाफ काढून घ्यायची, म्हणजे बघा ना भरताची टेस्ट इतकी रुचकर लागतं, खरंच खूप छान। बघा मी झाकून ना 5 मिनिटापर्यंत असंच ठेवलेलं होतं, मंद हीटवर ठेवायचं। त्यानंतर बघा आपलं भरीत इतकं छान तयार झालेलं आहे। खरंच नक्की तुम्ही एकदा करून बघा या पद्धतीने। कशी वाटली तुम्हाला माझी पद्धत? नक्की ट्राय करा आणि कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा, हेल्दी राहा आणि नवीन नवीन पदार्थ बनवून खात राहा। धन्यवाद।